फर्स्ट डे आहे दिवाळी नंतर, आफ्टर दिवाळीचा हा फर्स्ट डे आहे गाईस. आहे ना, खूप छान होता आजचा डे, खूप एक्साइटेड गेला. बघा किती दिदून एकदम छान आणि सजवलंय. मम्मीने पण एकदम कडक आणि हेल्प आणि तेन करून एकदम छान. ही बघा हॅलो गाईज अँड वेलकम टू माय बॅक चॅनल. आणि आज आहे आज आमचा फर्स्ट डे आहे दिवाळी नंतर, आफ्टर दिवाळीचा हा फर्स्ट डे आहे गाईज. आणि आज आम्ही स्कूलला जाणार आहे. थोडीशी एन्झायटी पण होत आहे काय काय होईल, पण आम्ही खूप एक्सायटेड आहे. हा आमचा फर्स्ट डे आहे स्कूलचा, पण जाऊ पण वाटणं झालंय. आणि काय करायचं आता? होमवर्क इनकम्प्लीट आहे का? नाही झालं. झालाय तर मग का इतकं भीतोयस बरं? तुझं राहिलंय काय? नाही पण असं असतंय ना गाईज की जेव्हा पण काही फर्स्ट डे असतं किंवा काही जरी म्हणजे असं छान होत असतं तेव्हा थोडीशी अशी एन्झायटी होत असते. तशीच एन्झायटी आज ही होतीये गाईज. आणि तर आज आमचा फर्स्ट डे आहे आणि आम्ही ना तुम्हाला आता 3:30च्या नंतरच भेटणार आहे, कारण आमची स्कूल 3:30ला सुटते आणि 9ला चालू होते. तर आज आम्ही तुम्हाला स्कूल पाशी दाखवणार आहे की आमची स्कूल ॲक्च्युअलमध्ये कशी आहे. आणि बघा अर्जुनला बघा तुम्ही कसा बसलाय. मला असं वाटतं याला बघून की याला आता खूप एन्झायटी होतीये. आणि बघा ना कसा बसलाय. मला काय तसलं काय होत नाही कशाला वाटून जाईल गाईज, कारण दिवाळीची सुट्ट्या एवढं एन्जॉय केलं की आता वाटायला लागले जाऊच वाटेना. हो पण मला जाऊ वाटायला लागलंय, कारण तुम्हाला माहिती आहे ना आम्ही व्लॉग मध्ये किती काम केलंय. इतकं करून मला खूप कंटाळा आलेला आहे आणि आता मी इतकं अजून जास्त काही काम नाही करू शकत. सो स्कूल चालू झाली आहे हे खूप चांगलं आहे गाईस. आणि मी स्कूलला जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. चल तर भेटूया आपण स्कूलमध्येच. गाईस तर तुम्ही बघू शकताय आम्ही स्कूलमध्ये आलेलो आहे आणि इतकं धगधग होत होतं तरी पण आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकताय आम्ही आता तुम्हाला आतमधून नाही दाखवणार आहे कारण आता अजून स्कूल तर काय अजून 9 o'clockला चालू होणार आहे आणि आता 8:50 झालेत तरी. हो गाईस खूप एन्झायटी होते आम्हाला. डॉक्टर लिहावं लागले. तिकडे कोण आहे का? हो खूप होते, कारण आज फर्स्ट डे आहे आमचा. खरं आज काय जायला. आणि गाईज तुमचा फर्स्ट डे कसा जातो हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण भेटूया आता इव्हिनिंगमध्येच. बाय. हॅलो गाईज, तर बघा तुम्ही बघू शकता आता आमची स्कूल सुटलेली आहे. तर आता बघा आता सगळी गेले आणि तर गाईज आजचा दिवस आहे ना खूप छान होता. आजचा डे खूप एक्सायटेड गेला. आणि आधी तर मला खूप एन्झायटी होत होती, पण जेव्हा मी स्कूलमध्ये गेले तेव्हा खूप छान डे होता. खूप छान गेला, खूप एन्जॉय केलं गाईज. आणि असाच डे गेला. तर चला भेटू घरी. गाईज तर तुम्हाला माहिती आहे का आज आहे ना आमचा फर्स्ट डे होता. आणि जेव्हा आम्ही शाळेतून घरी आलो तेव्हा आम्हाला खूप कंटाळा आलता. आणि हे सगळं कंटाळा वगैरे आल्यावरती हे बघून आमच्या पप्पांनी आहे ना आम्हाला खाऊ आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता की यात किती चेरी आहे, किती गोड आहे, एकदम कडक आहे, किती पावानं भरलेला आहे आणि एकदम कडक लागत आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही शाळेतून येताना वापस घरी येताना अर्जुनचा चेहरा बघितला असेल तर बघा तिथे त्याला तर इतका कंटाळा आलता ना. आणि मॅडमनी आहे ना मार्क्स सांगितलेले की किती कुणाला पेपरमध्ये किती मार्क्स पडलेत. आणि म्हणजे मला माहित नव्हती की याला किती पडलेत, पण तरी पण आहे ना ह्याचं तोंड असं इतकं असं खूप असं हे झालतं ना. तर मित्रांनो आता जाऊ तिकडे शाळा बिळात काय बोलायचं त्याबद्दल. चला आता खाऊ आणलेलं खाऊया की बघा हे ढंटारा. चला घ्या गाईस. मी पहिल्यांदा स्वतः खायच्या आधी अर्जुनला चढते आणि त्याची कॅलरीज वाढवते. जर का अर्जुननी गाईस खा. मित्रांनो आता खाऊन आता आपण तुळशी विवाहाला भेटूया दुसरा ड्रेस घालून. चला हा ड्रेस घालून दुसरा नाही हा दुसरा घालणार. घाल. चला भेटूया. हाय गाईज, आणि आता आम्ही आलेलो आहे, पोचलोय. आणि आता आमच्या घरी चालू आहे तुळशीचं लग्न. ही बघा किती दिदून एकदम छान आणि सजवलंय. मम्मीने पण एकदम कडक आणि हेल्प आणि तेन करून एकदम छान. ही बघा पणती एकदम कशी कडक. आणि ही बघा दिदून कसं लिहिलेलं आहे इथं तुळशी विवाह म्हणून. आणि आता आहे ना की तुळशी विवाह झाले आपण एवढी सगळी फटाके उडवणार आहे. बघू शकता एवढे अजून आपले दिवाळीचे फटाके एवढे राहिले आहेत. मी तर चक्री एक पण उडवलं नाही.
कारण आहे ना वाऱ्यामुळे काही चक्री पेटतच नव्हती म्हणून आम्ही काय उडवलंय. आणि आता ही तर काय मॅजिकच आहे. आता नुसतं असं टाळ्या वाजवा आणि जायचं नुसतं करायचं. आणि आजचा एक जरा बोरिंग गेला, खरं जरा चांगला गेला, पण आहे ना एवढं काय नाही खास. बोरिंग गेला कारण आहे ना आज आहे ना लय जास्त अभ्यास दिला. दिवाळीचा अभ्यास तेन सगळं आणि चेकिंग तेन सगळं. आजचा माझा डे खूप छान गेला. मला होमवर्क दिलेला आहे पण माझा डे खूप एक्साइटेड होता, खूप छान दिलता. आणि आता ना मी जे तुलसी विवाह आहे ना ते एन्जॉय करणार आहे. आमच्या मम्मीने खूप छान तयारी, छान असं त्याला डेकोरेट वगैरे केलंय. गाईज मला आहे ना क्रॅकर्सची खूप भीती वाटते म्हणून मी काय लावायला वगैरे काय जात नाही. म्हणून असं होतंय म्हणून बघा मी कधी उडवायला वगैरे काही जात नाही. स्पार्कलर जे असतंय ना ते उडवते मी. आता एक सात भाईयांना दोन लावले आपण. दोन लावायचा प्रयत्न कर. ही पेटतच नाही लवकर. याचा काय प्रॉब्लेम असतोय. गाईस तुम्ही बघू शकता अर्जुन फर्स्ट टाइम ओव्हर ऍक्टिंग किती छान करतोय. किती छान उडतंय. तुमचं ओढूच पर्यंत झालं संपलं. वळा लवकर. दक्षिण दक्षिण द्या. दक्षिण बंडरला दक्षिण घेऊन जा. द्यावर दक्षिण बंडर नावा. आणि गाईस तुम्हाला माहिती आहे का ही रांगोळी मी काढलेली आहे आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा की ही रांगोळी कशी आलेली आहे.